भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज 14 ऑगस्ट ठाणे महानगरपालिका मुख्यालयात देशभक्तीपर गीते, नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। महापालिका शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी गायलेल्या गीतांच्या सुरावटींनी महापालिका मुख्यालय निनादून गेलंय। घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या काळात विविध कार्यक्रम ठाण्यात साजरे करण्यात आले। त्याचा कळस अध्याय आज महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात साकार झाला। ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी, महापालिका कर्मचारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे कर्मचारी व मीराताई ठाकरे परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी या देशभक्तीपर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना उपायुक्त उमेश बिरारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा दिली। कार्यक्रमाची सुरुवात आरक्षक योगेश विस्पुते यांनी खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केलाय। त्यानंतर ठामपा शाळा क्रमांक 44च्या विद्यार्थ्यांनी हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, तर शाळा क्रमांक 41च्या विद्यार्थ्यांनी ओ देश मेरे, शाळा क्रमांक 64च्या विद्यार्थ्यांनी तेरी मिट्टी में, तर शाळा क्रमांक 95च्या विद्यार्थ्यांनी उंच उंच तिरंगा गगनात ही देशभक्तीपर गीते सादर केल्यात। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सारे जहां से अच्छा आणि जयस्तुते ही दमदार गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली आहे। मीराताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप व सहकारी तसेच विद्यार्थ्यांनी छोडो कल की बातें आणि हम होंगे कामयाब ही गाणी सादर केली आहेत। महापालिका कर्मचारी संगीता बोरसे व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केलाय, तर शाळा ठामपा शाळा क्रमांक 29च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले। अतिशय कमी कालावधीत महापालिकेचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम सादर केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचं कौतुक केलंय।